देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिला हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा मने रसाची पूर्ण द्वारके चाराना पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल योंत प्रविश्य वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत किल शक्तिधर स्वधाना अन्योश्च हस्ताचरणा श्रवणत्वगाधि प्राणां भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावत जियो धरार्थावतार कलाकांक तेजो धिकामो दिवक्त्रम खलानी शवाना पनदार दक्षं समाधीस्थ मूर्ति
भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी मस्त गहे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो झालो तुमच्या लागल निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधीला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ ज्ञानांचे ज्ञानी योग्यांचे योगी साधकांचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबराय यांचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सरळ हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तना रूपी सेवेकरिता निवडला विठाला कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांचल कल्पतरू भक्त वांचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं
चालू असलेला या ठिकाणी तृतीय तपपूर्ती सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे असे असणारे हरिभक्त परायण गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वाद व सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे आली। खरं तर मी माझं परम भाग्य समजते। सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन आहे, नियोजन आहे आणि यामधील कीर्तन करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली। समस्त ग्रामस्थ या ठिकाणी सर्वांचे आभार मानते। कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। अभंग हा माऊली ज्ञानोबरायांचा आहे। या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय भक्तीचं व नामाचं महत्त्व सांगतात। अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधीला। देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी जाऊन उभा राहिलं तरी 4 मुक्त्या प्राप्त होतात। त्या 4 मुक्त्या म्हणजे कोणत्या त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु देवाच्या दारामध्ये फक्त उभं राहून जमल का? नाही, देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, हरी हरी या नामाचा उच्चार केला पाहिजे। आणि जर तुम्ही त्या हरी हरी या नामाचा उच्चार केला तर तुमच्या पुण्याची गणना स्वतः भगवंताला देखील करणे अशक्य होईल। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। मग काही लोक माऊली ज्ञानोबरायांकडे आले आणि माऊलींना म्हटले, महाराज तुम्ही म्हणता देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं गुणगान गा, परंतु आम्हाला संसार पाणी लेकरं बाळ काही आहेत का नाही? त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय सांगतात, असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। संसारामध्ये राहून जर तुम्ही परमार्थ केला तर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या घरी राबले तसं तुमच्याही घरी राबतील। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता तुम्ही काही झोपले तरी हरकत नाही। विठाला 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 विठाला। आता आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली। मला सांगा पुरुष वर्ग महिला मंडळ, मला सांगा कीर्तन हे कसं असतं बरं? कसं असतं? गोड असतं। मग कीर्तनामध्ये बसलेली माणसं देखील कशी असायला हवी? गोडच असायला हवी। मग तुम्ही गोड आहेत हे मला वाटण्याकरता काही गोष्टी करणं गरजेचं आहे। सर्वांनी ताट बसायचं, अजिबात पाय पसरून बसायचं नाही कोणी, आणि चप्पल दिसणं असं सुद्धा बसायचं नाही। काही लोक कीर्तनाला येतात महाराज, परंतु कीर्तनामध्ये बसतात परंतु असं बसतात, कीर्तनकारही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे। आता ही कोणती बसण्याची पद्धत झाली? म्हणून सर्वांनी ताट बसायचं। एवढ्या सुंदर मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, या मातीचं वर्णन संत महात्म्याने देखील केलेलं आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। एवढ्या सुंदर मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, मग आपल्या पाठीचा कणा हा नेहमी ताटच असायला पाहिजे, चेहरे सर्वांचे हसरे असायला पाहिजे। मला सांगा देणारा कोण आहे? तो देव आहे। घेणारा कोण आहे? तो देव आहे। मग तुम्हाला काही चिंता करण्याची गरज, काळजी करण्याची गरज, टेन्शन घ्यायची गरज, मी जे सांगते ते ऐकण्याची गरज। विठाला 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 विठाला। सर्वजण कीर्तनामध्ये बसले। सर्वांनी ज्या वेळेस मी विठ्ठल विठ्ठल भजन गेलं त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। वाजवले का नाही टाळ्या? उगाच वाजवायचे म्हणून वाजवायचे नाही महाराज। काही लोक नुसतं वाजवायचं म्हणून वाजवतात आणि उगाच देवाचं भजन करायचं म्हणून करतात। मला सांगा महिला मंडळ, तुम्ही सणाला पुरणाची पोळी करता? केवढी असते पुरणाची पोळी? ताट भरून असते। आणि देवाला करता ती केवढी असते? एवढी असते। मग मला सांगा तुम्ही एवढी पोळी देवाला करता, परंतु तो देव केवढा मोठा याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आपण देवाऱ्यामध्ये पूजतो तेवढा देव आहे का? किंवा मंदिरामध्ये बघतो तेवढा देव आहे का? नाही, तो देव एवढा मोठा आहे, सर्वत्र तो देव आहे, फार विशाल तो देव आहे। एक वेळेचा प्रसंग सांगून जाईल, तो देव किती मोठा आहे। भगवान विष्णूच्या मुलीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर पत्रिका वाटण्याचं काम हे कुणाकडे दिलं? गरुडाकडे दिलं। कारण की ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णू गेले होते त्या ठिकाणी गरुडही गेले असल्यामुळे
त्यांच्याकडे पत्रिका वाटण्याचं काम दिलं. आता आपल्या भागातही लग्न असतात, पत्रिका वाटण्याचं काम कोण करतं? नवरदेव नवरी करतात का? नाही करत, भावकीतले लोक करतात, नातेवाईक करतात. मग पत्रिका वाटण्याचं काम हे गरुडाकडे दिलं. गरुडाने पत्रिकेचा गठ्ठा आपल्या पाठीवरती घेतला. एवढ्या वेगानं धावू लागले 2 दिवसामध्ये संपूर्ण विश्वामध्ये पत्रिका वाटून झाल्या. पत्रिका वाटून झाल्याच्या नंतर भगवंताच्या चरणी नतमस्तक झाले आणि भगवंताला म्हटले, भगवंता संपूर्ण विश्वामध्ये पत्रिका वाटून झाल्या. त्यावेळेस भगवंत म्हणतात, गरुडा सर्वांना पत्रिका दिली, माझा एक सासरा का सोडला? गरुडही विचार करू लागले. गरुडाने विचार केला की बाबा, भगवान श्रीकृष्णाला, भगवान विष्णूला कृष्ण अवतारामध्ये 16,108 पत्न्या होत्या. 16,108 पत्न्यांपैकी सर्वांचे वडील 16,108, सर्वांना पत्रिका मी दिली. मग याच्यापैकी सासरा नेमकं राहिला कोणता? त्या ठिकाणी गरुड विचार करू लागले. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, गरुडा ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 14 रत्न बाहेर आले. त्यामध्ये लक्ष्मी एक रत्न आहे. लक्ष्मी माझी पत्नी आहे, ती समुद्रातून बाहेर आली. समुद्र तिचे वडील झाले आणि तिचे वडील झाल्याच्या नंतर माझे कोण झाले? सासरे झाले. मला त्यावेळेस गरुड देवाने समुद्राला पत्रिका दिली आणि गरुड भगवंताला म्हणू लागले, भगवंता जर आनंदाच्या भरामध्ये सासरे बुवा जर नातीच्या लग्नाला निघाले तर माझी गोष्ट सोडा, परंतु येताना जे काही गावं वस्त्या गल्ल्या जे काही लागणार आहे ते राहतील का? त्यावेळेस भगवंत म्हटले, तू त्याची चिंता करू नको, मी माझं बघतो, तू फक्त पत्रिका देऊ नये. गरुड त्या ठिकाणी पत्रिका देण्याकरिता गेले. पत्रिका दिली, वापस आले. लग्नाचा दिवस उजाडला. सर्व वराडी मंडळ त्या ठिकाणी मंडपामध्ये गोळा झालं. भगवंताच्या सासरे बुवाचं आगमन झालं. गरुड पळतच भगवंताकडे आले आणि म्हटले, भगवंता आपल्या सासरे बुवाचं आगमन झालेलं आहे, त्यांना आतमध्ये जागा द्यायची असेल तर अगोदर आतमध्ये बसलेल्या सर्व वराडी मंडळांना बाहेर काढावं लागेल. ते म्हटले, तुम्ही चिंता करू नका. भगवंत त्या ठिकाणी गेटमध्ये गेले. आपल्या सासरे बुवा समोर उभा राहिले. आपला हात समोर केला आणि हातावरचा एक केस उपटला. तो केस उपटून जेवढं भगवंताच्या हाताला छिद्र पडलं, आपल्या सासरे बुवाला उपदेश केला, सासरे बुवा तुम्ही यामध्ये बसा. असा एक समुद्र नाही तर अनंत ब्रह्मांडे, एके रोमी ऐसे दडे, असे अनेक समुद्र एक केस उपटून पडलेल्या छिद्रामध्ये बसतील, एवढा मोठा तो देव आहे. मग मला सांगा, तुमची एवढी एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची बरं? एवढा मोठा तो देव आहे. किती मोठा आहे तो देव? फार मोठा आहे. विठाला विठाला किती मोठा आहे तो? फार मोठा देव आहे. तरी देखील आपल्याला त्याचं नाव घ्यायला जीवावर येतं. भरपूर मोठा तो देव आहे, पण त्याचं नामचिंतन नामस्मरण आपण केलं पाहिजे का? कारण की देवाचं नाव घेतल्याच्या नंतर या देहाचा उद्धार होतो. या देहाचा उद्धार होण्याकरता भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे ही आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. जसं शरीराकरता जेवण महत्त्वाचं आहे ना, तसंच आत्म्याकरता भजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून एक तत्व नामाच्या साधनाला द्वैताची बाधा बांधत नाही. एक निष्ठेने, एक तत्वाने भक्ती माणसाने केली पाहिजे. परंतु आपण तसं करत नाही महाराज. आपला वार बदलला की भक्ती बदलते, वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की भगवान शंकराची भक्ती करतात. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. सोमवार आला की भगवान शंकराची आराधना करतात. सोमवार गेला की भगवान शंकर ही गेले. पुन्हा आला मंगळवार. मंगळवारी लगेच कुणाची भक्ती करतात? मंगळवारी भक्ताद्वारी देव देव तुझा ग केला, भक्त भोळा घालून माळा सुखात ठेवू ग याला. कसं ललानी ला 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 ला, ललानी ला ला ला, ललानी ला 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 ला, ललानी ला ला. मंगळवार गेला की देवी गेली, लगेच आला बुधवार.
बुधवार आला की लगेच विठ्ठलाची भक्ती करतात. पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला, तुळसी माळ विश्वासाची तुटे घाव विठ्ठला, जीव झाला कसा विसा रूप दाव विठ्ठला, जीव झाला कसा विसा रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. लगेच बुधवार गेला की पांडुरंगही गेला, लगेच आला गुरुवार. गुरुवारी लगेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवार गेला की लगेच दत्त दिगंबर ही गेले. पुन्हा आला शुक्रवार. शुक्रवारी संतोषी मातेची भक्ती करतात. शुक्रवार गेला की लगे आला शनिवार. शनिवारी लगेच हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत मिनती बारंबार, पवन सुत मिनती बारंबार. लगेच शनिवार गेला की हनुमंतराय देखील गेले. आला रविवार. लगेच रविवारी कुणाची भक्ती करतात? खंडोबाची कारभारी ना झाली बानुधन गरी ना, खंडोबाची कारभारी ना झाली बानुधन गरी, खंडोबाची कारभारी ना झाली बानुधन गरी, खंडोबाची कारभारी ना झाली बानुधन गरी. लगे रविवार गेला की खंडोबा पण गेला. सोमवार आला की पुन्हा भगवान शंकर आले. परंतु असा मिनिटाला जर देव बदलला तर यामधून काहीही साध्य होत नाही. म्हणून एक निष्ठेने एक तत्वाने देवाची भक्ती केली पाहिजे. एक तत्व नामाच्या साधनाला द्वैताची बाधा बांधत नाही. मिनिटाला देव बदलल्याच्या नंतर त्यामधून काहीही साध्य होत नाही. बघा एक प्रसंग तुम्हाला समजून जाईल. असंच दोन भक्त होते. एक होता मुस्लिमचा आणि एक होता हिंदूचा. दोघं जण फिरायला गेले समुद्रामध्ये, जहाजीमध्ये फिरायला गेले आणि त्या ठिकाणी समुद्राची मोठी लाट आली आणि जहाज पलटी झाली. आता संकट आल्याच्या नंतर कोणालाही देव आठवत असतो. त्या मुस्लिमचा जे होता, मुस्लिमचा जो भक्त होता, त्याने काय केलं? त्याच्या अल्लाचा दावा करण्यास सुरुवात केली. अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव. त्याने त्याच्या अल्लाचा दावा सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी आता आपलं जे हिंदूचं होतं त्याने एवढ्या गडबडीत विचार केला की बाबा आपले 33 कोटी देव आहेत आणि या 33 कोटी देवतांपैकी त्याने गणपती बाप्पाची आराधना सुरू केली. गान चतुराय गान प्राणाय गान मनी, गानो सुखाय गान मताय गानो सुखमसी, गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायने, गुरुविक्रमाय गुह्य प्रवराय गुरवे गुण गुरवे, गुरुदैत्य गला क्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय, गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखंड खंडकाय, गीत साराय गीत तत्वाय गीतराध्याय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुण प्रविष्टाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशाराय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. गणपती बाप्पाची आराधना सुरू केली. गणपती बाप्पाने विचार केला की बाबा आपला भक्त बुडतोय, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्याच्या मदतीला आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. गणपती बाप्पा निघणार तोपर्यंत त्यांनी मंत्र बंद केला, आराधना बंद केली आणि म्हटलं याचं काय भरोसा आहे, याचं ज्याला झेपना आणि हा आपल्याला कधी वाचवणार आहे, याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण? भगवान शंकर. भगवान शंकराची आराधना सुरू केली. भगवान शंकराची आराधना सुरू केली. देवराज सेव्यमान पावना पंकजं यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादि वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भगवान शंकरांनी विचार केला की चला आपला भक्त बुडतोय, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्याच्या मदतीला आपण गेलं पाहिजे. भगवान शंकर निघाले तोपर्यंत याने लगेच मंत्र बंद केला आणि म्हटलं याचं काय भरोसा आहे, हे भोळं ते भोळंच राहणार, याच्यापेक्षा याचा मित्र बरा.
आता भगवान शंकराचे मित्र कोण? भगवान विष्णू. भगवान विष्णूची आराधना सुरू केली. तोपर्यंत भगवान शंकर निघाले होते. पार्वती माता म्हटल्या कुठे निघाले? ते म्हटले अगं माझा भक्त बुडतो, मी त्या ठिकाणी जायला पाहिजे. पार्वती माता म्हटल्या इथं खाली बसा. भगवान शंकर खाली बसले. तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं आणि तो त्या ठिकाणी मरण पावला. परंतु मुस्लिमचं जे होतं त्याने त्याच्या एकट्या अल्लाचा धावा केला. त्याचा अल्लाह आला आणि त्याला अल्लात घेऊनही गेला. परंतु हे हिंदूचं जे होतं ते तिथंच मेलं ना महाराज. म्हणून एक तत्वाने एक निष्ठेने भक्ती केली पाहिजे. असं वाराला देव बदलला की त्यामधूनच काही साध्य होत नसतं. म्हणून एक तत्व नामाच्या साधनाला द्वैताची बाधा बांधत नाही. म्हणून एवढी देवाची ताकद आहे. जर वाटत असेल तुम्हाला तो देव भेटावा तर जोपर्यंत तुमच्याकडं माया मोह आणि अहंकार आहे तोपर्यंत तो देव तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही देखील त्या देवाकडे जाऊ शकत नाही. परंतु तुम्हाला जर वाटत असेल तो देव मला भेटावा, त्या देवाचं दर्शन मला व्हावं, तर माया मोह अहंकार बाजूला ठेवा. त्या दिवशी तुम्ही खरे भक्त ठराल. कारण भक्त कसे असतात त्यांचं वर्णन संत महात्म्यांनी केलंय. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. भक्ती ही फार अवघड आहे, परंतु करायला गेलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहा ना तो धनी घेतो येते. भक्ती करायला गेलं तर फार सोपी आहे. मग ती भक्ती आपण त्या ठिकाणी देवाची केली पाहिजे. कारण की त्या देवाची भक्ती नामस्मरण आपण केलं पाहिजे. हे वेड्याचं काम नाही, मला शहाण्या माणसाचं काम आहे. शहाणा म्हणजे कोण? की ज्याला कळालं मी या ठिकाणी कशा करता जन्माला आलो, ज्याला दुःख नको आहे आणि फक्त आनंदच पाहिजे. थोडक्यात ज्याला मुक्तीची इच्छा आहे. मग मुक्तीचा मार्ग तुम्हा आम्हा सर्व जीवांना समजावा हे ज्ञानोबरायांच्या लक्षामध्ये आलं. आणि ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं की देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. या चारही मुक्त्या तुम्हाला मिळतील. देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर या चारही मुक्त्या तुम्हाला मिळतील. मग या मुक्तीत तुम्हाला कोण देईल? एकतर संत महात्मे देऊ शकतात, नाहीतर देव देतील. मग काही तळमळ करायची गरज नाही. एकदा का तुम्ही देवाच्या दारामध्ये गेले तुमचा मोक्ष त्यांच्या हातात आहे. अभंगाचं प्रथम चरण. देवाची दारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची दारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची दारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची दारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची दारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. तेने मुक्तिदारी, तेने मुक्तिदारी, तेने मुक्तिदारी. साधिल्या, साधिल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिला. देवाच्या दारामध्ये जर गेलं तर चार मुक्त्या प्राप्त होतात. त्या चार मुक्त्या म्हणजे कोणत्या? समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. देवाच्या जवळ गेलं की समीपता मुक्ती प्राप्त होते. देवाच्या लोकांमध्ये गेलं म्हणजे देव ज्या लोकांमध्ये राहतात त्या लोकांमध्ये जर गेलं तर सलोकता मुक्ती प्राप्त होते. देवाचं स्वरूप प्राप्त झालं, स्वरूपता मुक्ती प्राप्त होते आणि स्वतः देवच झालं की सायुज्यता मुक्ती प्राप्त होत असते. तेने मुक्तीचारी साधिला. मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही देवाच्या दारामध्ये गेलो, परंतु देवाच्या दारामध्ये फक्त उभं राहून जवळ का? नाही. देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे.
स्मरण केलं पाहिजे, त्या देवाला प्रार्थना केली पाहिजे. विकू द्यायला हेलो हेलो इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर ज्ञान के अंधेरे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. बेर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. करुणा कर कष्ट हर ज्ञान दो भगवान, भव में फंसी नाव में तार दो भगवान. दर्द की दुआ तुम्हारे पास है, जिंदगी दया की पास है. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारा में गिर कर तेरी आरती. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, भव में फंसी नाव में तार दो भगवान. त्या देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर त्या देवाला प्रार्थना केली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी कीर्तनामध्ये आले, कीर्तनामध्ये बसले, कीर्तनामध्ये फक्त बसून जमल का? नाही जमणार. टाळी वाजवली पाहिजे, मुखाने भजन केलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. कारण की टाळी कीर्तनामध्ये वाजवलेली ही फार चांगली असते, तुमच्या शरीरासाठी देखील चांगली असते. बघा, टाळीचा विषय आला म्हणून तुम्हाला टाळीची ऑफर सांगून जाईल. एका वर्षामध्ये जर 1000 टाळ्या वाजवल्या तर बीपी होत नाही. एका वर्षामध्ये 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर होत नाही. एका वर्षामध्ये 3000 जर टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि एका वर्षामध्ये, शेवटचं सांगते बरं का, एका वर्षामध्ये जर 4000 टाळ्या वाजवल्या तर जागीर गचकतात. म्हणून थोड्याच वाजवा, प्रेमानं वाजवा, परंतु आनंदाने वाजवा. मग बघा, देवाच्या दारामध्ये फक्त जाऊन उभं राहून जमेल का? नाही, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. कारण की आजकाल लोकांना मंदिरात जाण्याची फार घाई झाली. लोक म्हणतात तो देव कुठं का असे ना, फक्त आमचे हात त्या देवाच्या चरणाला लागले पाहिजे, असं लोक म्हणतात. शंकराचार्यांनी सुंदर वर्णन केले. करारविंदे पदारविंदं, मुखारविंदे विनवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं. बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगते. कर म्हणजे हात, पद म्हणजे भगवंताचे पाय. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनवेशयन्तं. हे सर्व काय करा? देवाच्या चरणावरती ठेवा आणि त्या देवाचं नामस्मरण करा. कसं करा? वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुंदं मनसा स्मरामि. मनापासून त्याचं स्मरण करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. अंतःकरणापासून त्या भगवंताचं स्मरण करा, चिंतन करा. कारण की जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका करण्याचं काम हे फक्त भगवंताच्या हातात आहे. ते कोणाच्या हातात आहे? फक्त भगवंताच्या हातात आहे. म्हणून त्याचं स्मरण करा. माऊली ज्ञानोबा त्यांच्या भाषेमध्ये सांगतात की एकदा का देवाच्या दारामध्ये गेलं रे गेलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. म्हणून महिला मंडळ, तुम्हाला जर वाटत असेल आपली लेकरं चांगली जन्माला यावी, आपली लेकरं सात्विक जन्माला यावी, सुसंस्कारी जन्माला यावी, त्याकरता तुमच्या घरामध्ये परमार्थ असणं फार गरजेचं आहे. कारण की स्त्री ही घराची व्यवस्थापक असते. द वुमन इज अन डायल मॅनेजर. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आपल्या लेकरावरती चांगले संस्कार हवे, चांगले लेकरं जन्माला यावे,
तर काही गोष्टी करणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरीचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भामध्ये लेकरू असताना गाथा ज्ञानेश्वरी लागू द्या तुमच्या पोटाला, तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. येतील महाराज चांगले, परंतु त्याकरता तुमच्या घरामध्ये परमार्थ असणं गरजेचं आहे. म्हणून घरामध्ये परमार्थ असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले याचं मेन कारण फक्त आणि फक्त माँसाहेब जिजामाता आहेत, की ज्या जिजाबाईनं आपल्या लेकराच्या वयाच्या 5व्या वर्षी हातामध्ये स्वराज्याचा विडा दिला, त्या म्हणजे माँसाहेब जिजामाता. ज्या जिजाबाईला कळालं की आपल्या गर्भामध्ये लेकरू आहे, त्यावेळेस तिने रामायण आणि महाभारत बघायला चालू केलं, त्या म्हणजे जिजामाता. आणि त्यांचीच पुण्याई या ठिकाणी फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बाबाचा बापा शुभा जन्मला, तो बाबाचा बापा शुभा जन्मला. आपण कोणत्या जगात जन्माला आलो यावरती आपलं श्रेष्ठत्व नाही, आपण कोणत्या धर्मात जन्माला आलो यावरती आपलं श्रेष्ठत्व नाही, आपण कोणत्या जातीत जन्माला आलो यावरती आपलं श्रेष्ठत्व नाही. आपल्या हृदयाच्या हिमतीवर असलेल्या आपलं त्याच्यावरती श्रेष्ठत्व आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. एका जातीचे लोक त्यांच्या मदतीला नव्हते, अनेक जातीचे वेगवेगळ्या समाजाचे लोक त्यांच्या मदतीला होते. 18 पगड जाती 16 सार समाज मराठमोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केला सोहळा. प्रथम पाहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी, बाई माझा ग शिवरा जाग बसला घोड्यावर, शिवरा जाग बसला घोड्यावरी, शिवरा जाग बसला घोड्यावर, शिवबरा जाग बसला घोड्यावरी, वाग बसला घोड्यावरी, वाग बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, परंतु एका जातीचे लोक त्यांच्या मदतीला नव्हते. अनेक जातीचे लोक, वेगवेगळ्या समाजाचे अनेक जातीचे लोक त्यांच्या जवळ होते. तेवढी लोक त्यांनी गोळा केली, स्वराज्य स्थापन केलं, परंतु त्यांच्या हृदयामध्ये कधी जातपात नव्हती, तर सगळ्या जातीचे लोक त्यांच्या मदतीला होते. ते शिवाजी महाराज असे होऊन गेले महाराज. म्हणून अशी सात्विक लेकरं जन्माला यावी असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी संस्कार कमवा, सात्विक लेकरं जन्माला येतील. नाहीतर आत्ताची लेकरं 8 वाजता उठतात, पाववाल्याच्या घंटेचा आवाज आला की डोळे चोळत चोळत बाहेर येतात आणि म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु देवानं सुंदर असा देह दिलाय ना, या देहाचं सोनं करून घ्या, चीज करून घ्या. एवढा सुंदर नरदेह भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. म्हणून कारण की सर्व पुन्हा मिळेल, हा नरदेह पुन्हा मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम ना शरीर पुनः पुनः. गेलेली बायको पुन्हा मिळेल, गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, गेलेला मित्र पुन्हा मिळेल. परंतु माझं एक वाक्य कागदावरती लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. कितीही पैसा खर्च करा, एक देखील मिनिटाचं आयुष्य तुम्हाला वाढून मिळणार नाही. म्हणून चांगलं कर्म करा, चांगलं जीवन जगा. कारण की चांगलं कर्म करणारी लोक ही तुकोबरांच्या गाथ्याप्रमाणे असतात. लोकांनी कितीही बुडवण्याचा प्रयत्न करू द्या तरी देखील तरुण जातात आणि यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचत असतात. विठाला विठाला म्हणून चांगलं जीवन जगा. कारण की हा देह कसा आहे, नाश पावणार आहे. त्याला कितीही सुंदर कपडे घाला, कितीही सुंदर मेकअप करा, परंतु याचा नाश हा एक दिवस निश्चित आहे. तो आपण किती जपून ठेवण्याचा प्रयत्न करा, उपयोग होत नाही. कारण की नाहीतर उगाच लोक जन्माला येतात खायचं प्यायचं आणि आलं तसं मागं जायचं. असेही लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. फार लोक असे बघायला मिळतात, परंतु याचा काहीही उपयोग होत नाही. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देह
नामस्मरण करा आणि चांगलं जीवन जगा, कारण की चांगलं जीवन जगले महाराज. असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपल्या विरोध करणाऱ्या लोकांचा देखील आपल्यावरती विश्वास असायला पाहिजे. परंतु आता आपल्या नवऱ्याचा बायकोवर नाही, बायकोचा सुद्धा नवऱ्यावर विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, असं जीवन जगले, असं जीवन जगले की त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचा देखील त्यांच्यावरती तितकाच विश्वास होता. बघा, तुम्हाला उदाहरण देखील सांगून जाईल. शाहिस्तेखानाची छोटी बहीण एक वेळेस रडत रडत शाहिस्तेखानाकडे आली आणि म्हटली, भैया सुनते हो क्या आप? क्या हुआ बहन? मेरी छोटी बच्ची कहीं भी दिखाई नहीं दे रही. त्यावेळी शाहिस्तेखान सांगतो, बहन बाहर तक देखो, किधर तक खेलती होगी? नहीं भैया, मैं बहुत देर से ढूंढ रही हूँ. कुछ देर पहले यहाँ पर शिवाजी के लोग आए थे, निश्चित उन्होंने ही मेरी बच्ची को उठाया. त्यावेळी शाहिस्तेखान हसला आणि सांगू लागला, अगं बहन, अगं त्या शाहिस्तेखानाचे 3 बोट माझ्या छत्रपती शिवाजीने कापले होते. शाहिस्तेखान सांगतो तिच्या बहिणीला, अगं दीदी, तुला वाटतंय ना तुझ्या पोरीला त्या शिवाजीच्या लोकांनी नेलं? तो नेऊ शकत नाही, परंतु तरी जर तू असं म्हणत असेल तर तो स्वतःच्या पोरीपेक्षा जास्त जपेल तो शिवाजी. तुझ्या पोरीला एवढा विश्वास विरोधकांचा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता. असं जीवन छत्रपती शिवाजी महाराज जगले. 33 कोटी देवतांपैकी अब्जावधी मंदिर या महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु माझ्या राजाचं एकही मंदिर नसूनही प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा महाराष्ट्रातील पहिला राजा तो म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राजे आहेत. प्रत्येक मावळा, आजकालचे प्रत्येक लोक, सगळे लोक त्या ठिकाणी म्हणतात, राजे तुम्हाला कुठं शोधायचं आता? राजे पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. परंतु ही गोष्ट शक्य नाही. आत्ताचे मावळे म्हणतात महाराज, आत्ताचे मावळे म्हणतात, शोधू कुठरा ठाऊ कसारा मीच स्वतःला पाहू कसारा या मावळातून मावळ कधीच गेला माझ्या राजारा, माझ्या शुभारा, माझ्या राजारा, माझ्या शुभारा. आजकालच्या मावळे म्हणतात, महाराज तुम्हाला कुठं शोधायचं? म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये राजे आहेत. कुणामुळे? ते म्हणजे फक्त आणि फक्त माँसाहेब जिजामाता. त्यांच्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज राजे आहेत. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल, सर्वजण या ठिकाणी जाणकार मंडळी बसलेले आहेत, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलानं, आपल्या लेकरानं आपल्याला म्हातारपणी खायला भाकर द्यावी, तर मरेपर्यंत मुलांच्या नावावरती जमीन करू नका, नाहीतर लटकते राहीन. हा दिवस तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. हा दिवस तुमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून मुलांसाठी संपत्ती कमवू नका, पैसा कमवू नका, तर संस्कार कमा. कारण की या जगामध्ये संस्कार हा सर्वात मोठा दागिना आहे आणि ते संस्कार मुलांसाठी कमवा. विठाला 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 विठाला. आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करा, नामस्मरणाचे संस्कार करा. गर्भामध्ये असताना लेकरांवरती संस्कार करा. कयाधू मातेने भक्त प्रल्हाद गर्भामध्ये असताना त्यांच्यावरती नामस्मरणाचे संस्कार केले. भक्त प्रल्हाद निर्माण झाला. जिजामाते शिवरायांवरती योग्य ते संस्कार केले. म्हणून आज आपल्या ठिकाणी कीर्तन चालू आहे. म्हणून असे चांगले संस्कार करा, भगवंताचं नामचिंतन करा, नामस्मरण करा. ते संस्कार मुलांवरतीही करा, कारण की नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. भगवंताचं नामच नाही तर सगळंच गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. भगवंताचं सगळंच गोड आहे. म्हणून एकदा जरी त्या हरिहरी या नामाचा उच्चार केला तर वैकुंठ लोक, कैलास लोक त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. एकदा जरी त्या भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण आपण घेतलं तर तुमच्या पुण्याची गणना स्वतः भगवंताला देखील करणं अशक्य होईल. हेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये हरी मुखे म्हणा, 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 हरी हरी म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी
पुण्याची गणना कोण करी. त्या भगवंताच्या हरिहरी या नामाचा उच्चार केल्याच्या नंतर तुमच्या पुण्याची गणना स्वतः भगवंताला देखील करणे अशक्य होईल. मग म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. परंतु तुम्ही म्हणाल ताई करू आम्ही परमार्थ, कधी करू? म्हातारपणी आम्ही परमार्थ करू. परंतु म्हातारपणी परमार्थ हा होत नसतो. म्हातारपणी परमार्थ होत नाही. बघा कसं म्हातारपणी परमार्थ करण्याची संधी तुमच्या वाट्याला येईल की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. रामदास स्वामी खूप सुंदर या ठिकाणी सांगतात, सावधान शब्द ऐकलाय कधी? पुरुष वर्ग ऐकलाय का? सावधान हा शब्द ऐकलाय, सर्वांनी ऐकलाय. केव्हा वापरला जातो सावधान हा शब्द? ज्यावेळेस आपण एखाद्या रस्त्याने चालत असतो त्यावेळेस पुढे जर काही असेल तर अलीकडे बोर्ड लिहिलेला असतो सावधान, पुढे धोक्याचे वळण आहे, सावधान पुढे शाळा व गाव आहे. मग त्या ठिकाणी सावधान कधी म्हटलं जातं? लग्नामध्ये ब्राह्मण देवता सावधान 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 म्हणून त्या नवरदेवाला सावध करत असतात, त्या नवरदेवाला सावध करतात. परंतु त्यावेळेस नेमका तो नवरदेव हा बेसावध असतो. तो का बेसावध असतो? तो फक्त याचा विचार करतो या सर्व मंगलाष्टिका कधी संपतील, कधी वाजंत्री सावचित्त सावधान असं होईल आणि माझ्या हातातला हार मी कधी नवरीच्या गळ्यात टाकेल. तो याचीच वाट बघत असतो. परंतु तेवढं होस्तोवर सुद्धा त्याला दम निघत नाही. तो हार फेकून आणतो, त्याला नवरीला हार फेकून आणतो. मग नवरीकडच्या कलवऱ्या हुशार असतात, त्या देखील म्हणतात अगं नवरी तू देखील हार फेकूनच आणायचा. आता नवरीला म्हणतात तू देखील हार फेकूनच आणायचा. नवरी म्हणली नेम चुकण्याची शक्यता आहे. एवढे ते बेसावध असतात. नवरीने हार फेकला, तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये जाऊन. एवढे ते दोघं देखील बेसावध असतात. मग त्या ठिकाणी ब्राह्मण देवता त्या दोघांनाही सावध करत असतात, नवरदेवाला सावध करत असतात की बाळा तू सावध हो, तुझ्यावरती आता जबाबदारी पडणार आहे. परंतु तो बेसावध असतो. परंतु त्यावेळेस सावध असायला पाहिजे. रामदास स्वामी सांगतात सावध सावधान वाचे वदा नारायण. मुखाने त्या नामाचा नारायणाचा उच्चार करा. तुम्ही म्हणाल ताई करू आम्ही म्हातारपणी परमार्थ. परंतु ऐका ना, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदाना मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण असतं, 20 वर्षामध्ये तारुण्य असतं. या वयामध्ये आपला परमार्थ होत नाही. पुढे 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षामध्ये बायको आणि आपले लेकरं आपल्या पाठीमागं असतात, आपल्यावरती जबाबदारी असते. त्या देखील वयामध्ये आपला परमार्थ होत नाही. पुढे आहे 40 वर्ष. 40 वर्ष झाली डोळ्यासमोर पडली. विठाला विठाला 40 वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागतो. आपल्याला त्या ठिकाणी काही दिसत नाही. म्हणून आपल्या डोळ्याने काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे आता आपण आपलं ठरवायचं. पुढे 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षामध्ये असताना त्या ठिकाणी 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, दात पडायला लागतात, दात हालायला लागतात. यांचा काही भरोसा नाही महाराज. हे उशिरा येतात आणि लवकर पडतात, यांचा काहीच खरं नाही, यांचा भरोसाच नाही. म्हणून काय खायचं ते आपण आताच खाऊन घ्यायचं. मग 50 वर्ष पुढं श्याम केस शुभ्र होती, त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. श्याम केस शुभ्र होती, काळे केस पांढरे पडायला लागतात. परंतु आत्ताचे लोक हे फार हुशार निघाले. पांढरे झालेले केसाला ड्राय मारून काळं करतात. परंतु ड्राय केलेले केस किती दिवस काळे राहतात महाराज? परंतु 15 दिवसाच्या नंतर प्रकरण उघड केसीला येतच. म्हणजे बघा किती जरी केस ड्राय मारून काळे केले तरी देखील 15 दिवसाच्या नंतर ते पांढरेच होतात. म्हणून 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढे 7 वर्ष आठीची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवास लागे पाठी.
साठीची बुद्धी नाटी. 60 वर्षाचं झाल्याच्या नंतर म्हाताऱ्या माणसं बघा असं बोलतात, त्यांना काय बोलतो ते सुद्धा कळत नाही. बघा आम्ही असंच कार्यक्रमाला जात असतो आणि कार्यक्रमाला जर एखाद्या वेळेस कीर्तनाचा मंडप सापडला नाही, एखाद्या बाबाला म्हटलं बाबा चला कीर्तनाला, ते म्हणतात आत्ताच जेवण केलं. त्यांना जर म्हटलं बाबा कीर्तनाचा मंडप कुठे आहे, ते म्हणतात म्हातारी बाई म्हातारी घरीच आहे. म्हणजे साठीची बुद्धी नाटी. 60 वर्षाचं झाल्याच्या नंतर बुद्धी काम करत नाही, म्हणून साठीची बुद्धी नाटी. मग हाता आली काठी वस वस लागे पाठी, त्याची हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढे 70 वर्ष 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षाचं झाल्याच्या नंतर बसलेलं उठता येत नाही, उठलं तर चालता येत नाही. ही 70 वाल्यांची अवस्था आहे. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयाशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सविसी, सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 80 वर्षाचं झाल्याच्या नंतर माणसाला अपयश येतं. म्हणून 80 वर्षाचं झाल्याच्या नंतर कोणीही लग्न म्हाताऱ्या माणसाने कोणी मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमवायच्या भानगडीत पडायचं नाही. बघा आपण सर्व लग्न आपण जमवतो, तरुण असताना मध्यंतरीमध्ये आपण सर्व लग्न जमवतो, परंतु ज्यावेळेस आपल्या नातवाचं किंवा नातीचं लग्न जमवायचं असतं त्यावेळेस म्हातारी म्हणते त्या म्हाताऱ्याला नेऊच नका, त्याला इथंच ठेवा. म्हणजे 80 वर्षाचं झाल्याच्या नंतर आपल्याला अपयश येतं. म्हणून पुढे 90 वर्ष झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बायको आणि पोरं काय म्हणत असतात, आता तोडा संबंध, आता संबंध ठेवू नका, संबंध तोडा. ही 90 वाल्यांची अवस्था आहे. मग 90 वर्ष झाले पुन्हा रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. असं आयुष्य आपलं निघून जातं. म्हणून रामदास स्वामी म्हणतात आता सावध व्हा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता इथून पुढे तरी देवाची भक्ती करा, नामस्मरण करा, कारण की म्हातारपणी भक्ती करण्याची तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण असताना तुम्ही परमार्थ करा, म्हातारपणी परमार्थ करण्याची संधी आपल्या वाट्याला येईल की नाही आपण सांगू शकत नाही, कारण या देहाचा 1 मिनिट देखील भरोसा नाही. क्षण भंगूर नव्हे भरवसा, कुणाचाही भरोसा नाही, तुमचाही नाही आणि माझाही नाही. मला सांगा कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही, भरोसा आहे का? नाही, इतक्या लवकर नाही जाणार मी. कुणाचा भरोसा नाही, तुमचाही नाही आणि माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, ना घरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धना तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या
तसा कधी लागे कधी लागे कधी लागेला रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागे तेरा तुला गोडी अभंगाची बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची असा जन्म मुलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या त्रिरंगाची कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे तेरा तुला गोडी अभंगाची बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कुणाचाही भरोसा नाही तुमचाही नाही आणि माझाही नाही म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताची भक्ती करा चांगलं जीवन जगा असं जीवन जगा की आपण मेल्याच्या नंतर देखील आपली चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल परंतु वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही असं जीवन माणसाने जगलं पाहिजे चांगलं जीवन जगले भगतसिंग असं जीवन जगले की ते आज नाही आहेत परंतु त्यांची कीर्ती आज देखील या ठिकाणी अजर अमर आहे असं जीवन ते जगले भगतसिंग वयाच्या 19व्या वर्षी त्यांना बघण्याकरता पाहुणे बघण्याकरता आले होते आणि येत असताना त्या ठिकाणी त्यांच्या आईने सांगितलं अरे बाळा भगत जा आणि किराणा दुकानामधून किराणा घेऊन ये किराणा आणण्याकरिता गेले आणि जात असताना मध्येच वाटाने जात असताना त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा मी आता किराणा आणायला चाललो मी किराणा घेऊन घरी जाणार घरी गेल्याच्या नंतर माझी आई सुंदर स्वयंपाक बनवेल आणि ते पाहुणे रवळे जेवण करतील आणि मला पसंत करतील मला पसंत केल्याच्या नंतर माझं लग्न होईल लग्न झाल्याच्या नंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल परंतु मला बाईचं न ऐकता या भारत आईचं ऐकायचंय मला बाईचं ऐकायचं नाही काय करावं हातातली पिशवी त्याच ठिकाणी टाकून दिली 100 रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये घातली आणि चंद्रशेखर आझादांच्या चळवळीमध्ये क्रांती मोहिमेमध्ये त्या ठिकाणी सामील झाले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्याकडून एक चुकी झाली आणि बॉम्ब पडला आणि त्यांना लाहोरच्या जेलमध्ये अटक करण्यात आली लाहोरच्या जेलमध्ये त्यांना अटक केली फाशीची शिक्षा सुनावली गेली 2 दिवसावरती फाशीची शिक्षा आलेली आहे काय करावं 2 दिवसामध्ये फाशीची शिक्षा होणार आहे तरी देखील मरणाची किंचितही भीती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हती फाशीचा दिवस उजेडला अवघ्या 2 तासामध्ये भगतसिंगांना फाशी होणार आहे परंतु सकाळी भगतसिंग उठले आणि दंड बैठका काढत होते परंतु जेलर काका जे होते ते त्या ठिकाणी भगतसिंगकडे आले आणि म्हटले अरे अरे बाळा 2 तासामध्ये तुला फाशीची शिक्षा होणार आहे 2 तासामध्ये तू या ठिकाणी नाहीसा होणार आहेस परंतु मरणाची भीती तुझ्या चेहऱ्यावरती किंचितही दिसत नाही रे त्यावेळेस भगतसिंगांनी दिलेलं उत्तर खरंच ऐकण्याजोगं होतं भगतसिंगांनी सांगितलं काका ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस माझी आई मला सांगायची बाळा भगत जा शेजारच्या बागेमध्ये जा आणि फुलं घेऊन ये मला कळत नव्हतं चांगली वाईट फुलं मला कळत नव्हते सुकलेली चांगली फुलं मला कळत नव्हते मी सगळी फुलं आणायचो आणि आईकडे द्यायचो परंतु आई कधीच सुकलेली फुलं देवाला वाहत नसायची चांगली फुलं देवाला व्हायची मी आईला त्यावेळेस विचारलं आई तू हे फुलं का वाहत नाही देवाला त्यावेळेस आईने सांगितलं बाळा या प्रश्नाचं उत्तर तुला मोठं झाल्याच्या नंतर कळेल काका मी आज या ठिकाणी मोठा झालो त्या प्रश्नाचं उत्तर मला आज या ठिकाणी कळतंय की सुकलेल्या फुलाचा स्वीकार भगवंत करत नाही
तर मी आज या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललोय. मी जर अशा सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर ती भारत माता माझा स्वीकार करणार नाही. एवढंच कारण आहे मी दंड बैठका काढण्याचं. असं जीवन भगतसिंग जगले महाराज आज त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यांची कीर्ती आज या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. म्हणून असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामाजी राहिला कीर्ती जगामाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामाजी राहिला कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा माझी. आज देखील त्यांची कीर्ती अजर अमर या ठिकाणी आहे. म्हणून चांगलं जीवन माणसानं जगलं पाहिजे. भगतसिंगासारखं जीवन जगलं पाहिजे. चांगलं कार्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. त्या देवाची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली. संत श्रेष्ठ मीराबाई एवढी भक्ती केली की त्या ठिकाणी संसार करावा की नाही याचं भान मीराबाईला त्या ठिकाणी राहिलं नव्हतं. त्यांची एवढी त्यांची भक्ती होती, फार भक्ती करायच्या. ज्यावेळेस मीराबाईंचे वडील मीराबाईंना म्हणायचे मीरा लग्न कर बेटी, त्यावेळेस मीराबाई ठामपणे उत्तर द्यायच्या बाबा माझं लग्न की नाही त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी केव्हाच झालंय. एवढ्या वेड्या झाल्या होत्या. गळ्यामध्ये विना पायामध्ये घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत होत्या. त्या देवाच्या भजनामध्ये आनंद घेत होत्या, दंग झाल्या होत्या. सारे ग पा धनी दा पा ग रे ग म ग रे ग ग ग सारे ग प ग रे सा नि रे सा नि प नि रे म प ग प म रे प म ग रे सा रे नि ध रे सा. हे आखवो दर्शन किया करे, हे शीशा जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार जब कहे जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, ये हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी हमारा नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो गई मगन, हो गई रे हो गई रे मगन. सर्वांनी टाळी वाजवा, महिला मंडळ पुरुष वर्ग. ऐसी लागी लगन
तुळजाबाई एवढ्या भगवंताच्या भक्तीमध्ये वेड्या झाल्या होत्या. आपणही भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती केली. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये गोपिकांची देखील तेवढीच भक्ती होती, तेवढाच भाव होता श्रीकृष्णावरती. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि सर्व गवळणी भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता येऊ लागल्या, त्यावेळेस येत असताना एक गवळण त्या ठिकाणी म्हणते, मी भगवान श्रीकृष्णाचं रूप बघितलं आणि माझं भान हरपून गेले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दीप लगा के जोत जला दे, चरणों में ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. गोपिकांची देखील तेवढीच भक्ती होती, तेवढाच भाव होता. आपणही भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढा सुंदर असा नरदेह भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. मग त्याचं नामस्मरण करणं, नामचिंतन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वांनी हात वरती करा. पुरुष वर्ग नाही, महिला मंडळ. महिला मंडळ माझ्या पाठीमागं भजन म्हणा. नामदेव जनाबाई, नामदेव नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही, म्हणलं बरं का, थोड्या का होईना म्हटलं. सर्वांनी हात वरती घ्या. पुरुष वर्ग, महिला मंडळ, सर्वांनी हात वरती घ्या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा एकदा सर्वांनी जोरदार टाळ वाजवा. टाळ बखवास टाळी टाळ बखवास टाळी.
सर्वांनी आपले आपले दोन्ही हात खाली. महाराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं, खाली घ्यायला कुणालाही सांगावं लागत नाही. असो न सांगता तुम्हा कळते अंतर. माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला आणि मनानेच हात खाली घेतले. असो देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या हरी साधिला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठाल विठाल असो आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही जवळजवळ संपतच आलेली आहे. परंतु आज या ठिकाणी माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाही गेले, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा करा, कारण की आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा सुखाची मैत्रीण असते गोड माईची ओढ. स्वतःला उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली म्हणजे ती असती आई. त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडं आहे, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, परंतु जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला हो. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. तेच लागे जरी पायाला झाला. जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे, म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा आणि आपल्या नातेवाईकांना जपा. जीवनामध्ये असा एक तरी मित्र कमवा की ज्याला आपण आपलं सर्व दुःख त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, परंतु नाहीतर असा एक तरी मित्र कमवा की आपण आपलं दुःख त्याला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. नाहीतर तोंड छोटं करून ऐकून घेतात आणि हसून लोकांना सांगत असतात. असा मित्र काही कामाचा नाही, परंतु असा मित्र कमवा की ज्याला सांगितल्याच्या नंतर आपलं सर्व दुःख नाहीसं होईल. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवभर तुझी. वाट चुकणार नाही जीवभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. असा मित्र आपल्या जीवनामध्ये कमवा की ज्याला सांगितल्याच्या नंतर सर्व दुःख नाहीसं होईल. माझ्या कीर्तनातून तुम्ही काही घेऊन नाही गेले, एवढी गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या नातेवाईकांना जपा. असो कीर्तनाची वेळ ही आपली संपलेलीच आहे आणि आज या ठिकाणी जरी माझ्या कीर्तनातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. जे काही बरोबर असेल ते तुमच्यासोबत घेऊन जा आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी 4थी समजून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी 3री समजून माफ करा. ज्यांना 1 आहे त्यांनी 2री समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. असो या ठिकाणी कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग वादक हरिभक्त परायण माऊली महाराज खोटे उत्कृष्ट अशा प्रकारे मृदुंग वाजवून त्यांनी साथ केली. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. व तसेच श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी सर्व माझ्या गुरु भगिनींनी सर्वांनी अगदी टाळ वाजून पावले खेळून साथ केली. त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. गायनाचार्य हरिभक्त परायण ज्यांची या ठिकाणी 2 दिवसापूर्वी कीर्तनरूपी सेवा झाली. हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार दीपालीताई गाडे, त्यांचा आज वाढदिवस पण आहे बरं का. खरं तर सुंदर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी साथ केली. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते.
व तसेच पूर्वाताई गायकवाड असतील, श्रद्धाताई सोनवणे, राधिकाताई नरवटे सर्वांनी अगदी साथ केली. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. चोपदार काका असतील, भारतदार काका असतील, त्यांचे आभार मानते. व तसेच या कीर्तनाची शूटिंग चॅनल जे आहे संगीत कलाप्रेमी हरिभक्तपरायण खोटे महाराज यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे, त्यांनी या ठिकाणी शूट केलं, त्यांचे आभार मानते. आणि तसेच माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज ज्याने तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे माईक सिस्टीमवाले काका त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. तसेच तबला वादक आमच्या संस्थेतील दिशा दिदी मोरे, खूप सुंदर असं तबला वादन तिचं आहे, अगदी सुंदर अशा प्रकारे तबला वाजवून साथ केली. अंतकरणापासून तिचे देखील या ठिकाणी आभार मानते. व तसेच ज्यांच्यामुळे नारदाच्या गादीवरती उभा राहून कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त झाला असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी आणि ताताई महाराज सुद्रिक पाटील बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. तसेच आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्त परायण विकास महाराज अवसरे दादांनी देखील कीर्तनरूपी सेवा श्रवण केली. अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. हार्मोनियम वादक बाबा असतील, त्यांनी साथ केली. अंतकरणापासून त्यांचेही आभार मानते. आणि चालू असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बामऱ्याकडे आली. माझं परम भाग्य समजते. या ठिकाणी चोपदार काका असतील, त्यांचे आभार मानते. सर्वांचंच नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु असो, ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर